काही माणसं आपल्या कर्तृत्वामुळे समाजासमोर एक आदर्श उभा करतात। चंदा यापैकीच एका धाडसी निर्णयामुळे तिनं फक्त स्वतःच नाही तर जवळपास 30 ते 40 महिलांचं जीवन बदललं आहे। कोरोना काळात देहविक्रीचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला। या काळात सरकारकडून मिळत असणाऱ्या राशनवर अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते। मात्र याच काळात चंदाने केवळ स्वतःचाच नाही तर इतरांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला। पहला रहते थे हनुमान टेकरी में, उसके बाद कोरोना में बहुत तकलीफ हो गया। जो भी है हमको डॉक्टर स्वाति मैडम ने हमको साथ दी है, जो हिम्मत दी हमको, जो काम भी कंपनी में काम किए वही लोग लगाए। श्री साई सेवा संस्थेच्या मदतीने चंदाने महिला बालविकास विभागाशी संपर्क साधला। संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर स्वाती सिंह यांनी अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्याशी संवाद साधून देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची विनंती केली। त्यानंतर डिस्पोजेबल प्लेट, सॅनिटरी पॅड आणि सर्जिकल कॉटन युनिटसाठी प्रशिक्षण देण्यात आलं। यामध्ये तब्बल 30 ते 40 महिलांना त्यांच्या देहविक्री करणाऱ्या या व्यवसायातनं परावृत्त करून त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी मुक्ती प्रकल्पाची योजना ही प्रस्थापित करण्यात आली आणि आज गेल्या 2 वर्षापासून अतिशय यशस्वीपणे ह्या महिला त्यांचं स्वाभिमानाने आयुष्य जगत आहेत। या योजनेतून चंदासह अनेक महिलांना रोजगार मिळाला। आपकी समझ क्या है ये हम लोग को मालूम नहीं था, क्योंकि हम लोग देह व्यापार में थे। जब से देह व्यापार छोड़ के हम लोग पहले कारखाना में हम लोग काम करने लगे, तब से हम लोग को हर चीज़ का मालूमात गिरा है, जो सरकार कौन है और समझ कौन है। इसमें हम लोग को बहुत इज्जत भी मिलता है और हम लोग से अच्छे अच्छे लोग मिलने भी आता है। आज या सर्व महिला स्वाभिमानाचं जीवन जगत आहेत आणि त्यांच्या उत्पादनांना यशस्विनी पोर्टलची मोलाची मदत मिळत आहे। महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानता समाजाच्या शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। रोजगाराच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविणे हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महिला व बालविकास विभाग कार्यरत आहे। 1993 मध्ये महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण जाहीर केले आणि त्यानंतर त्यात सुधारणा करत 2001 आणि 2014 मध्ये तिसरे महिला धोरण आले। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथ्या महिला धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली। या धोरणाचा मुख्य उद्देश महिलांना सर्वार्थाने सक्षम करणे, महिलांना केवळ घरकामात मर्यादित न ठेवता त्यांच्या कार्यक्षेत्राला देश विदेशपर्यंत विस्तार देणे हे महिला आणि बालविकास विभागाचे उद्दिष्ट आहे। याच उद्देशाने मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजना आणि यशस्विनी पोर्टल यांसारख्या उपक्रमावर विशेष भर दिला जात आहे। www.yashaswini.org हे संकेतस्थळ आता महिला सक्षमीकरणासाठी नवी ओळख बनलं आहे। बचत गट तसेच महिलांनी तयार केलेली उत्पादने या पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत, ज्यामुळे महिला उद्योजकांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे। हे पोर्टल आकर्षक आणि वापरण्यास सुलभ आहे, जिथे विविध उत्पादने वर्गवारीनुसार खरेदी करता येतात। आर्थिक व्यवहारांसाठी विविध पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत। बचत गट, नव उद्योजकांपासून ते समाजाने नाकारलेल्या महिलांसाठी यशस्विनी पोर्टल हे एक हक्काचे व्यासपीठ ठरले आहे। हे पोर्टल महिलांना केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षमच करत नाही, तर त्यांना एक नवीन ओळख आणि आत्मविश्वासही देत आहे। मुख्यमंत्री महिला स्त्री सक्षमीकरण योजना आणि यशस्विनी पोर्टलच्या माध्यमातून अनेक महिलांचे जीवन समृद्ध होत आहे आणि या उपक्रमामुळे त्या महिलांना आपले अस्तित्व पुन्हा साकार करण्याची संधी मिळत आहे। महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन।